3 पृथ्वी प्रदक्षिणा परियेसी 2 लक्ष प्रदक्षिणा वाराणसी. एक नमस्कार करिता मातेसी इतके पुण्य होय. रोज सकाळी उठल्याच्या नंतर एक नमस्कार आपल्या मातेला आपण केला, इतकं पुण्य आपल्या पदरामध्ये पडत असतं. अरे 10-10 किलोमीटरचं अंतर कापून कोणाच्या शेतामध्ये काम करणारी माय आहे, त्याच आईवडिलाच्या कंबरड्यामध्ये लाल घालणारी आपल्या जन्माला आली. अरे एखादी दारू पिणाऱ्याची माय जर या मंदिरामध्ये कीर्तनाला आली ना, तर देवाच्या दारामध्ये एकच प्रार्थना करत असते, काय? कपाळाचं कुंकू माझ्या जन्माला येऊ दे, कपाळाचं कुंकू माझ्या जन्माला येऊ दे, आयुष्याचा जोडीदार व्यसनमुक्त होऊ दे, व्यसनमुक्त होऊ दे. देवा माझ्या मुलांना कोणाची दारू पिऊ नये, बिडी उडू नये. अरे जी माय 10-10 किलोमीटरचं अंतर कापून कोणाच्या शेतामध्ये काम करते ना दादा, त्या आईवडिलाच्या कंबरड्यामध्ये लात घालणाऱ्या अवलाद जन्माला आली. अरे 10-10 लाख लोक तुकोबारांच्या सोहळ्यामध्ये असतात, 15-15 लाख लोक ज्ञानोबारांच्या तुकोबारांच्या सोहळ्यामध्ये असतात, पण 16 झाल्याच्या नंतर घरी आल्याच्या नंतर आई वडिलाच्या कंबरड्यामध्ये लाता घालतात. नका करू महाराज. तुकोबाराय म्हणतात, माय बाप केवल काशी त्याने न जावे तीर्थासी किंवा सकल तीर्थाची दुरे. आणि जे का माता पितरे, अरे एखाद्या आईचा मुलगा डॉक्टर होत असेल, महाराज होत असेल, इंजिनियर होत असेल ना, आणि त्याच्या शिक्षणाकरता पैसे जर कमी पडले, तर ती माय नांदायला आल्यापासून बापाच्या दारामध्ये जात नाही, बापाच्या दारामध्ये जाते आणि बापाला म्हणते, पडते पाया बाबा तुमच्या, काय मागन मागो बाबा. बाबा माझा मुलगा डॉक्टर होतोय, बाबा इंजिनियर होतोय, महाराज होतोय, त्याच्या शिक्षणाकरता काही पैसे कमी पडले, तेवढे पैसे तुम्ही द्या, तुमचे सहित पैसे मी व्याजासहित परत करेन. ती माय असते महाराज. त्या आईचं अंतकरण खूप मोठं असतं, विशाल असतं, आपल्यावरती प्रेम तिचं असतं. चला 1 नंबर